19 डिसेंबर 2025 नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळासाठी ही तारीख शेवटची ठरणार असं विधान राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एकदा नाही तर 2 वेळा केलंय। पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की 19 डिसेंबरला मोठी घडामोड घडणार असून देशाचा पंतप्रधान बदलणार आहे। देशाच्या पंतप्रधानपदी मराठी माणूस बसणार आहे आणि याचं कारण सांगण्यात येतंय ते म्हणजे अमेरिकेतील एप्स्टीन फाइल्स प्रकरण। कारण अमेरिकेत संसदेने एक विशेष कायदा मंजूर केलाय, तो म्हणजे एप्स्टीन फाइल्स ट्रान्सपरन्सी ऍक्ट, ज्यावर स्वतः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा स्वाक्षरी केली आहे। या विशेष कायद्याअंतर्गत एप्स्टीन फाइल्स प्रकरणात असलेल्या वेगवेगळ्या देशातील अनेक राष्ट्रप्रमुखांची किंवा पंतप्रधानांची, समाजातील प्रतिष्ठित लोकांची, उद्योगपतींची, सेलिब्रिटीजची नावं आणि त्यांच्या कथित काळ्या व्यवहारांबाबतची सर्व माहिती ही सार्वजनिक करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। पण आता यात 19 डिसेंबर ही तारीख का चर्चेत आहे, तर ही सगळी माहिती सार्वजनिक करण्यासाठी 19 डिसेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली आहे। आतापर्यंत या प्रकरणातील 95,000 फोटोज आणि 20,000 ईमेल्स हे उघड झाल्याचं सांगण्यात येत आहे। तर शेवटच्या दिवशी म्हणजे 19 डिसेंबरला 20 GB डेटा हा उघड केला जाणार असल्याचं समजतंय। त्यामुळे शेवटच्या दिवशी सर्व चित्र क्लिअर होईल आणि या प्रकरणात कोणाकोणाचा समावेश आहे ते कळू शकणार आहे। पण यात आतापर्यंत अनेक दिग्गजांची नावं समोर आली आहेत, ज्यात स्वतः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे फोटो दिसतात। यासोबतच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू, मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स यांच्यासह अनेकांची नावं उघड झाली आहेत। पण 19 डिसेंबर पर्यंत पूर्ण माहिती समोर आल्यानंतर त्याचा परिणाम विविध देशांच्या राजकारणावर होऊ शकतो असं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय। आता पृथ्वीराज चव्हाण यांचं म्हणणं गांभीर्यानं घेण्याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे त्यांनी स्वतः काही काळ पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री म्हणून काम पाहिलंय। या पदावर असताना माहितीचे अनेक स्रोत तयार होतात, जगभरातील अनेक नेत्यांशी, पत्रकारांशी संपर्क येतो। त्यामुळे आपण या विषयावर चर्चा करणं हे महत्त्वाचं ठरतं। पण ज्या एप्स्टीन फाइल्सवरून थेट पंतप्रधान पदासंदर्भात असे तर्क लावले जात आहेत, ते एप्स्टीन फाइल्स प्रकरण नेमकं काय आहे आणि ते प्रकरण आपल्या भारताशी आणि मुख्यतः पंतप्रधान मोदींशी कसं जोडलं जातंय पाहूयात आजच्या टॉकिंग पॉइंट मधून। नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहताय द पॉलिटिक्स। आता एप्स्टीन फाइल्स प्रकरण काय आहे, तर हे प्रकरण समजून घेताना सगळ्यात आधी या सगळ्याच्या केंद्रस्थानी असलेल्या जेफ्री एप्स्टाईन या व्यक्तीबद्दल जाणून घेऊया। तर जेफ्री एप्स्टाईन हा एक अमेरिकन फायनान्सर होता। 1990च्या दशकात एप्स्टाईनने अमेरिकेच्या व्हर्जिन आयलंड मधील सेंट थॉमस बेटावरून आपला एक व्यवसाय सुरू केला, जिथे त्याच्याकडे जवळचं लिटिल सेंट जेम्स हे छोटं बेट होतं। पुढे त्याने त्याच परिसरातील दुसरं बेट ग्रेट सेंट जेम्स हे विकत घेतलं। मॅनहॅटन मधील त्यावेळची सर्वात मोठी खासगी हवेली, तसंच पाम बीच, फ्लोरिडा, पॅरिस आणि न्यू मेक्सिको मधील अनेक प्रॉपर्टीज देखील त्याच्या मालकीच्या होत्या। असं सांगितलं जातं की एप्स्टाईन हा त्याच्या मॅनहॅटन मधल्या निवासस्थानी हिडन कॅमेरांचा वापर हा त्याच्याच काही सहकाऱ्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओज रेकॉर्ड करण्यासाठी करायचा। तसंच त्याच्या प्रायव्हेट जेटने प्रवास करणाऱ्यांचे देखील तो लेखी रेकॉर्ड्स ठेवायचा। या प्रायव्हेट जेटला व्हर्जिन आयलंड मधील स्थानिक लोक हे लोलिता एक्सप्रेस या नावाने ओळखायचे। या प्रायव्हेट जेटने प्रवास केलेल्यांच्या रेकॉर्डमध्ये अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन, तसंच सध्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, हार्वर्ड विद्यापीठाचे प्रख्यात वकील आणि कायद्याचे प्राध्यापक ॲलन डेरशोविट्स आणि यॉर्कचे ड्यूक प्रिन्स अँड्र्यू यांचा समावेश होता। प्रिन्स अँड्र्यू हे ब्रिटनचे सध्याचे राजे चार्ल्स III यांचे भाऊ आहेत। 2005 मध्ये पाम बीचवर एप्स्टाईनवर पहिल्यांदा मुलींचं शोषण केल्याचा आरोप करण्यात आला होता। व्हर्जिनिया गिफ्रे नावाच्या महिलेने आरोप केला की तिच्या 14 वर्षांच्या मुलीचा जेफ नावाच्या एका श्रीमंत माणसाने छळ केलाय। या प्रकरणात फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने लक्ष घातलं। त्यानंतर आणखी प्रकरणं ही समोर येऊ लागली आणि पीडितांची संख्या सुमारे 40 पर्यंत पोहोचली। यामध्ये एप्स्टाईनवर अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त करण्यासंबंधीच्या कायद्यांचं उल्लंघन केल्याच्या गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवण्यात आलं। या प्रकरणी त्याने 13 महिने तुरुंगवास सुद्धा भोगला। त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात संपत्ती होती। त्याने अमेरिकेत खासगी बेट आणि जेट खरेदी केलं होतं। अमेरिकेतील हाय प्रोफाईल लोक या जेटने त्याच्या खासगी बेटावर जायचे।
एप्स्टाईन अमेरिकेच्या व्हर्जिन आयलंडमधील लिटिल सेंट जेम्स या बेटावर सेलिब्रिटीचं मनोरंजन करण्यासाठी प्रसिद्ध होता. तो अनेकदा लोकांना त्याच्या बेटावर घेऊन जायचा आणि तिथे भेट देणाऱ्यांची लेखी नोंद सुद्धा ठेवायचा. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी एप्स्टाईनच्या विमानाने 7 वेळा प्रवास केल्याचं समोर आलं होतं. बेटावर आलेल्या या हाय प्रोफाईल लोकांकडे एप्स्टाईन हा अल्पवयीन मुलींना चुकीच्या कामांसाठी पाठवायचा. 2018 मध्ये मियामी हेराल्ड यांनी एप्स्टाईन आणि त्याच्या सहकाऱ्यांकडून अत्याचार करण्यात आलेल्या सुमारे 80 जणांचा बळी गेल्याचा दावा केला आणि तसा अहवाल सुद्धा त्यांनी प्रसिद्ध केला, ज्यामुळे एप्स्टाईन विरुद्ध लैंगिक गुन्ह्याच्या आरोपांची पुन्हा एकदा चौकशी सुरू झाली आणि 2019 मध्ये त्याच्या विरुद्ध एक नवीन गुन्हेगारी खटला दाखल करण्यात आला. या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी होणार होती, मात्र अशात एप्स्टाईनचा तुरुंगातच संशयास्पद मृत्यू झाला. त्याने आत्महत्या केल्याचं सांगण्यात आलं. मात्र असंही सांगण्यात येतं की एप्स्टाईनला अनेक दिग्गज लोकांच्या अशा काही गोष्टी माहिती होत्या ज्या जगासमोर आल्या असत्या तर अनेकांच्या इमेजला धक्का बसला असता किंवा अमेरिकेसह जगभरातील अनेक सरकारं ही धोक्यात आली असती आणि यामुळेच जेफ्रीला तुरुंगातच जीवे मारण्यात आलं. यामुळे या प्रकरणाशी संबंधित असलेल्यांच्या विरोधातील सगळ्या कारवाया या थांबवण्यात आलेल्या. मात्र एप्स्टाईनशी संबंधित फाईल्स आता 19 डिसेंबर पर्यंत सार्वजनिक करण्यात येणार आहेत. दरम्यान आतापर्यंत अमेरिकेच्या व्हर्जिन आयलंड मधील लिटिल सेंट जेम्स आयलंडचे फोटोज आणि काही व्हिडिओज हे जारी करण्यात आलेत. यामध्ये बेडरूम, बाथरूम आणि काही विचित्र खोल्यांचे फोटोज हे समोर आलेत, जिथं एका खोलीत डेंटिस्टकडे गेल्यावर दिसणारी खुर्ची, त्याच खोलीतील भिंतींवर असणारे विचित्र हावभावाचे मुखवटे हे लक्ष वेधतात. यासोबतच एका फोटोमध्ये लँडलाईन टेलिफोन सुद्धा दिसतोय, ज्याच्या स्पीड डायलवर काही नावं असल्याचं पाहायला मिळतं. या व्यतिरिक्त आतमध्येच असणारा स्टडी रूम, जिथे फळ्यावर पॉवर, डिसेप्शन, प्लॉट्स, पॉलिटिकल असे शब्द लिहिल्याचंही आढळलंय. तर काही फोटोवर महिलांची नावं सुद्धा आहेत, मात्र ती सुरक्षा आणि गोपनीयतेच्या कारणास्तव उघड करण्यात आली नाहीयेत. आता या सगळ्यामध्ये आपल्या देशाचा किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कसा संबंध जोडला जातोय, तर अमेरिकन हाऊस ओव्हरसाईट कमिटीने जारी केलेल्या काही ईमेल्समधून असं दिसून आलंय की जेफ्री एप्स्टाईनने त्याच्या अटकेच्या काही दिवसांपूर्वीच ट्रम्प व्हाईट हाऊसचे फॉर्मर चीफ स्ट्रॅटेजिस्ट स्टीव्ह बॅनन यांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बैठक आयोजित करण्याची ऑफर दिलेली. याशिवाय एप्स्टाईनने मोदींच्या सत्ताधारी भाजप पक्षाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रात पेट्रोलियम मंत्री असणारे हरदीप सिंग पुरी यांच्या सोबत सुद्धा अनेक भेटी घेतल्याचं या रेकॉर्डमधून समोर आलंय. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी हरदीप सिंग पुरी हे फॉरेन सर्व्हिसचे अधिकारी होते. पण या सगळ्या गोष्टीत किंवा भेटीगाठीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा किती वैयक्तिकरित्या संबंध होता आणि कसा होता याबद्दल अधिकची कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये. त्यामुळे असं काही असेल तर सर्व चित्र 19 डिसेंबरला स्पष्ट होऊ शकतं. मात्र स्वतः पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान पदाबद्दल वक्तव्य करत असताना म्हटलंय की फक्त सध्या घडत असणाऱ्या किंवा 19 डिसेंबर पर्यंत ज्या काही आंतरराष्ट्रीय घडामोडी घडतील त्यावरून मी हे विश्लेषण करतोय किंवा तर्क लावतोय. त्यामुळे ही कोणतीही भविष्यवाणी नाहीये. पण तुम्हाला काय वाटतं, अशा सगळ्या प्रकरणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव येणं किंवा सहभाग दिसणं यामुळे भारताच्या प्रतिमेला धक्का पोहोचतोय का? कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि द पॉलिटिक्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.